स्पर्धा पाहतोय, ज्या स्पर्धेला संपूर्ण मोना क्रिकेट असोसिएशन पाहते युट्यूबच्या माध्यमातून. चला प्लीज दोन्ही टीम्स विजय दादा प्लीज आपल्या 12th मॅन पाठवा दादा, थोडं सहकार्य करा. लगेच ओपनिंग जोडी पाठवा दादा, एवढा वेळ घेऊन चालणार नाही. प्लीज प्लीज मोरगिरी संघ दादा एवढा वेळ नका घेऊ, थोडं सहकार्य करा. दोन्ही टीम्स सहकार्य करा. चला दोन्ही टीमचे 12th मॅन पाठवायचं मित्रांनो. आंबेकर संघ आपला देखील 12th मॅन पाठवा. खूप उशीर झाला मित्रांनो, आता वाजले 9:15. आपल्याला 9:25ला पहिला चेंडू पडला पाहिजे. प्लीज थोडं सहकार्य करा. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला जाईल, त्यांच्या देखील प्रतिमेचं पूजन केलं जाईल. मित्रांनो आज आपण आईने आपल्याला चालायला शिकवलं, वडिलांनी आपल्याला जगायला शिकवलं आणि स्वराज्यात कसं जगायचं ज्या राजांनी आपल्याला शिकवलं अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं पूजन करणं खूप गरजेचं असेल. कारण ज्यांच्यामुळे आज आपण महाराष्ट्रात ताट मातेनं जगतो, ताट मातेनं आपण आज महाराष्ट्रात उभं राहतो, त्या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. चला प्लीज आंबेकर संघ 12th मॅन पाठवा. कॅप्टन पॅनल्टी दिली जाईल तुम्हाला. प्लीज दोन्ही टीम्स 2 रनची पॅनल्टी असेल मित्रांनो. जर आपला 12th मॅन नसेल तर थोडं सहकार्य करा. चला प्लीज विशांत दादा लगेच ओपनिंग जोडी पाठवा दादा. दोन्ही टीम्स टॉस गेला आंबेकर संघाच्या बाजूने. टॉस विन सिलेक्ट टू फील्ड फर्स्ट. एक चांगली स्पर्धा, लाजवाब स्पर्धा पाहतोय आपण. ए दादा 12th मॅन आहेस ना, एक चांगली स्पर्धा पाहतोय, लाजवाब स्पर्धा. प्लीज आंबेकर संघ आपला 12th मॅन आलाय का? आंबेकर संघ प्लीज थोडं आपलं नाव सांगायचं. गोलंदाज विलंदाज 12th मॅन खूप गरजेचा असतो मित्रांनो. स्कोरबोर्ड मध्ये काही चुकामुक झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवतच्या महाराजांनी आपल्याला जगायला शिकवलं, ताट मातेनं कसं जगायचं, ज्या महाराजांनी आपल्याला ताट मातेनं कसं जगायचं या स्वराज्यात त्यांनी शिकवलं. अर्थातच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. कॅमेरा थोडा प्लीज इकडे स्टेजवरती फोकस करा. कॅमेरा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुजरा करायचा मित्रांनो. आईने आपल्याला चालायला शिकवलं, वडिलांनी आपल्याला बोलायला शिकवलं आणि ज्या महाराजांनी आपल्याला जगात कसं जगायचं हे शिकवलं ना, ते महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण केला जातो. कमिटी मॅन पाहतोय आपण कृष्णाभाऊ चोपदारांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला जातोय. मित्रांनो टाळ्या होत एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी गणपती बाप्पा. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. अर्थातच निनाय देवी चषक 2025 निनायचा आशीर्वाद घेऊन पहिल्या स्पर्धेला स्टार्ट होतोय. ग्रँड ओपनिंग टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. एक लाजवाब स्पर्धा. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक असे पहिला गोलंदाज पाहतोय. पहिला चेंडू इनसाइड आउट. फटका तर क्वालिटी. फटका निघून जातोय काय? यस फटका निघून चाललाय. पहिला चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती हिरा दे स्पष्ट विशांत सेट ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती राजेंचा आशीर्वाद घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. गणरायाला वंदन केलं. एक चांगली स्पर्धा पार पडू दे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाज पाहतोय आपण कुणालला. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती 4 धावा. मॅच सुरुवात झाली. मॅचला सुरुवात केली विशांतने. यावेळी देखील स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातो. या कार्पेटला गुदगुला करेल आग लावत चेंडू निघून चालला. बॅक टू बॅक. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल न घेतले सर बाउंड्री लाईनची वेट. दुसऱ्या चेंडूवर एक पॅन्ट्रेट चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले जात आहेत. अप्रतिम स्पर्धा पाहतोय विशांत. आज आपला क्लास दाखवतोय, ब्रँड दाखवतोय. मोरगिरी संघ खूप दिवसाने आपण एंट्री पाहतोय मोरगिरी संघाची. आंबेकर संघ देखील कमी नाही. पाठच्या संघाला थोडासाठी कमी पडला होता. पाठच्या संघाला त्यांची टीम नव्हती. दोन्ही टीम ह्या संडेला नवीन पाहतोय आपण. एका साईडला मोरगिरी, दुसऱ्या साईडला आंबेकर संघ. 8 धावा झालेत. येईल का तिसरा? हो तिसरा देखील येईल का? तिसरा देखील निघून जातो. यावेळी चौकार नसेल, यावेळी घनाघाती प्रार. इनसाइड आउट. बिग षटकार. तिसऱ्या चेंडूवरती इरादे स्पष्ट आज ठरवून आलाय. मला जशी धोनी सरांच्या मूवीची आठवण झाली मित्रांनो. धोनी सरांच्या मूवीचे ती कॉमेंटेटर बोलतात, हा मिस लडके को जानते बहुत तगडा मारता है. तोच विषाण आज मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवरती तब्बल ठोकल्या जात आहेत. चौकार षटकार. आतिषबाजी केली जाते. धाव फलक जसं मुंबईची लोकल ट्रेन बागते ना तसं पळत जाते. 14 वरती पोहोचतोय. 3 चेंडू 14 धावा. पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार कसा घ्यावा ना तर असा घ्यावा. गोलंदाज पाहतोय कुणालवरती अटॅक केला जातोय. कुणाल टीमचा कर्णधार असेल, टीमचा पाठीचा कणा असेल, कुणालवरती अटॅक केला जातोय. विशांत सेट ऑन फायर.
डगाउट मधून सेट होणं गेला होता. नाश्ता कोणता केला होता. 3 चेंडू 3 मोठे प्रहार. धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. पॉवर प्लेचं षटक पाहतोय. कमबॅक करावं लागेल गोलंदाज कुणालला. चौथा चेंडू येईल का पुन्हा एकदा. ओहो यावेळी देखील फटका क्वालिटी होता. यावेळी देखील तिकडचा क्षेत्ररक्षक हटकला ऑन साईडला. या स्कारपेटला गुदगुल्या करीत पुन्हा एकदा चेंडू चाललाय ऑन साईडला. येतोय क्वालिटी अँड ब्रँड दाखवणारा बॅक टू बॅक चौथा चौकार याल. क्वालिटी काय बॅटिंग पाहतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जसा आला त्यानं पाहिलं, त्यानं ओळखलं, त्यानं जिंकून घेतलं सारं जग. विशान सेट ऑन फायर. काय फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चौकारावरती 2 मोठे प्रहार. 4 चेंडू धावफलक जाऊन पोहोचले. 18 धावा. कुणाल वरती अटॅक केला जातो. यावेळी फटका चांगला होता. यावेळी क्षेत्ररक्षण चांगली फटरिंग पाहायला मिळते. चांगलं अडवला जातोय. फक्त सिंगल 1 धाव. 5व्या चेंडूवरती कमबॅक थोडासा केला जातोय. आज आपण पाहतोय लाजवाब स्पर्धा. 2-2 कॅमेराने कॅमेरा वर्क केला जातोय. एक चांगली स्पर्धा. निनायचा आशीर्वाद अर्थातच निनाय देवी चषक 2025 निनायच्या नावाने आज जो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो. कॅप्टन असेल, संपूर्ण टीम असेल. 1-2 शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. ओहो यावेळी फटका फसला की काय. फटका तर फसला जातो. यस इट इज अ विकेट. फलंदाज पाहतोय आपण आदिला पाठवलंय शेवटच्या चेंडूवरती. बॅक टू द डगआउट. 5 चेंडू तुमचे तर 5 एक चेंडू माझा होता. शेवटच्या चेंडूवरती येतोय मोठा विकेट. फलंदाज आदी बॅक टू द डगआउट. मी बोलत होतो नक्कीच पाहतोय आपण एक लाजवाब स्पर्धा. गोकुळचा अभिमान, मान सन्मान अर्थातच निनाय देवीचा आशीर्वाद ज्या संघाच्या पाठीशी असतो. आज क्रिकेटच्या माध्यमातून गोकुळ संघाला ओळखलं जातं. आज गोकुळ संघाचे खूप सारे धडाधड बॅट्समन असतील. विजय असेल, संपूर्ण टीम असेल, कॅप्टन नितीन असेल, शंकर असेल, अक्षय असेल, ऑल टीम असेल. एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. एक चांगली स्पर्धा, लाजवाब स्पर्धा पाहतोय आपण की ज्या संघाच्या माध्यमातून स्पर्धा भरवली. जो संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल त्या संघाच्या पाहतोय आपण ज्या संघाने यावर्षी एक प्राइज मारलं जातंय. आज यावर्षी देखील सेकंड प्राइज, थर्ड प्राइज, खूप सारे प्राइज मारण्याचा पराक्रम केला जाईल ह्या संघाकडून. गोकुळ संघ चांगलं आयोजन पाहतोय. निनाय देवीचा आशीर्वाद. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जसा लोकल ट्रेन पळते तशा धावा वेगाने वाढल्या, वेगाने जाऊन पोहोचल्यात. पहिल्या षटक समाधान धावफलक जाऊन पोहोचलंय. 19 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय आपण गोलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका सुनीलला पाहतोय. सेकंडला विशांत. पहिल्या ओव्हरमध्ये विशांतने धमाकूळ घातला होता. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल फक्त बॅटची काढा जातोय. सिंगल रिजित एका धावेसाठी. सिंगल 1 धाव. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय. 20 धावा. चांगलं षटक पाहतोय आपण. गोलंदाज छोटा पॅकेट कुणालला पाहतोय. सुनीलला पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दुसरा चेंडू. ओहो यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. थोडासा पंच आपल्याकडे वळतात आणि यस इट इज अ थोडासा वाईट बॉल. थोडीशी कसरत करावी लागेल पंचांना. येतोय थोडासा वाईट चेंडू. पहिला चेंडू चांगला, त्यानंतर वाईट चेंडू. वाईटने पुन्हा एकदा एका धावेची भर. 21 धावा. यावेळी देखील शॉर्ट पूल करायचा होता. यावेळी देखील बॅटची कडा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने. जसा का पहिला चेंडू खेळला होता तसाच कॉपी पेस्ट केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल 1 धाव. एका धावेने डोंगर उभा केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये आतिषबाजी केली होती ती पॉवर प्लेचं षटक होतं. या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलं जातंय. सुनील कडून गोलंदाजी पाहतोय आपण. सुनीलची लाजवाब गोलंदाजी. 2 चेंडू झालेत. ओहो यावेळी नाही. यावेळी चेंडू निघून जाईल का काय. क्षेत्र असेल थोडीशी करतोय चुकी. त्याच्यानंतर चेंडू चाललाय हाताला चटका देऊन 1 बाउंस. सीमा रेषा पार. येतोय विशांच्या बॅट मधून लगातारचा चौथा. एक घनाघाती प्रार. ब्रँडेड चौकार. क्वालिटी ब्रँड यार. मोरगिरी संघाची तलवार आहे. मोरगिरी संघाचा शान बाण आहे विशाल. विशालला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज कॅप्टन मीटिंग खूप घेतली विशालने. मोरगिरी संघाला खूप सारे कानमंत्र दिले. आज आपल्याला काहीतरी प्राइज मध्ये शिरायचं असेल कारण खूप दिवस आपण प्रतीक्षा करत होतो. आज आपल्याला प्राइज मारावा लागेल. आज मोरगिरी संघ देखील ठरवून आलाय आज काहीतरी करावं लागेल. कॅप्टन असेल, संपूर्ण टीम असेल, संपूर्ण टीमची जबाबदारी आज विशालने घेतली. येतोय तिसऱ्या चेंडूवरती ब्रँडेड चौकार. धावफलक वेगाने पुढे ढकलते जाऊन पोहोचतो. 26 धावा. ओहो या वेळेला काय फटका पाहतोय. फटका निघून जातोय की काय नाही. थोडीशी ताकद कमी पडते. ऑन साईडला चांगली झेल पकडते. कमबॅक केला जातोय. सुनील आला. सुनीलने 2 चेंडू चांगला टाकली. त्याच्यानंतर चौकार. त्याच्यानंतर हम देखील कम नाही. एक तेरी तो एक मेरे असं समीकरण. त्याच्यावरती चौकार. त्याच्यानंतर कमबॅक केला जातो. विशांची ताकद थोडीशी कमी पडते आणि मोठा मासा मोठा गडी
गाळाला लागतोय. पहिली ओपनिंग जोडी जाते डगआउटच्या दिशेने. एका साईडला विशान तर दुसऱ्या साईडला आदिला पाहतोय बॅक टू द डगआउट. चांगला फटकेबाजी करत होता, चांगली धावफलकाला वेग देत होता. तीच रन बशीन मैदानाच्या बाहेर येते. मोठ्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये गेला होता, छोट्या पावलाने मैदानाच्या बाहेर यावं लागतं. विशानला माहित आहे माझी विकेट खूप महत्वाची होती. फटका फसला, त्याच्यानंतर विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अक्षयला. चेंडू बाकी असतील, 4 चेंडू झाले, 2 to go. नवीन फलंदाज आला, स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जात होता वेगाने. तिथे भीती सारखा क्षेत्रक्षण आला. काय लाजवाब क्षेत्रक्षण जिथे होत्या. 4 टाळ्या हो द्या मित्रांनो. लाजवाब क्षेत्रक्षण. वेगाने चेंडू निघून जात होता, तिथे एका हाताने अडवला आणि फक्त सिंगल. एक धाव पाहतोय, एकच धाव. लाजवाब गोलंदाजी सुनील कडून पाहतोय आपण. लाजवाब स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण यष्टिरक्षणाच्या भूमीमध्ये पाहतोय आपण. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुनीलचं षटक चांगलं होतं, लाजवाब षटक होतं. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच केलाय, फटका फसलाय. तिथं क्षेत्ररक्षण असेल. नो माइंड लाईन मध्ये चेंडू पडला जातो वेगाने. तोपर्यंत 2 धावा चिताईच्या चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. हॅलो 2 षटकाने दुसऱ्या षटकाचे होते समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतोय 29-29 धावा. दोन षटकांची होते समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतोय वेगाने 29-29 धावा. सुनीलने कमबॅक करून दिला टीमला. सुनीलने कमबॅक केला जातो टीमच्या माध्यमातून. धावफलक पहिल्या षटकामध्ये होतो 19, त्याच्यानंतर वक्ता झालंय 29-29 धावा झाले. 12 चेंडूचा खेळ झालाय. लाजवाब गोलंदाजी पाहतोय. लाजवाब ओव्हर टाकली जाते. 3 षटकाची दोन्ही ओव्हर टाकली. लाजवाब आयोजन पाहतोय. एक दमदार स्पर्धा, क्वालिटी क्रिकेट. एक चांगली स्पर्धा पाहिली जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पाहतोय कॅप्टन आपण. नितीनला पाहतोय. स्टॅकिंगला फलंदाज अक्षय. ओ हो, फुलटॉस होता, समाचार घ्यायचा होता. फटका फसला की काय? हो, फटका फसला जातो. फुलटॉसचा समाचार घेता येतोय. फलंदाज पाहतोय आपण. यस, इट इज अ रोहित. बॅक टू द डगआउट. रोहितला परतावं लागेल. फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आलाय. गोलंदाज आला कॅप्टन कूल. नितीन आला. नितीनने पहिल्या चेंडूवरती इरा ते स्पष्ट. विशांत गेला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये शांतता झाली. विशांत होता तोपर्यंत आतिषबाजी होती. निशांत होता तोपर्यंत षटकार चौकार येत होते. निशांतची विकेट आली. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. मोठा गडी होता विशालची विकेट. त्याच्यानंतर फलंदाज आपण पाहतोय. रोहितला डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खेळ पहिल्या षटकाचा खेळ बाकी असेल 5 षटकांचा. चला प्लीज नेक्स्ट टीम जर आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असेल नक्कीच प्लीज वैभव दादा एक मोना क्रिकेट असोसिएशनचा मान सन्मान वैभव दादा चोपदार दादा यायचं प्लीज. तुमचा इथं मान सन्मान केला जाईल. वैभव दादा चोपदार प्लीज व्यासपीठावरती यायचं. वैभव चोपदार मोना क्रिकेट असोसिएशनचा सितारा कुसुळगावची शानबान वैभव चोपदार यांचा इथं मान सन्मान केला जाईल. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ 2 दादांचा इथं सत्कार केला जाईल. कारण मोना क्रिकेट असोसिएशनचा सितारा ब्रँड ऑफ मोना क्रिकेट असोसिएशनचा आयकॉन खेळाडू आता काही दिवसापूर्वी त्यांचा बर्थडे देखील झाला. बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा वैभव दादा तुम्हाला देखील. बर्थडे देखील आत्ताच होऊन गेला वैभवचा. लाजवाब स्पर्धा त्याच्याकडून देखील पाहिले जाते. आयकॉन खेळाडू मोना क्रिकेट असोसिएशनचा तलवार कुसुळगावची ब्रँड पाहतोय. कुसुळगाव विजय प्लीज विजय थोडं सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये पंच काय म्हणतात थोडं सहकार्य करा. मोना क्रिकेट असोसिएशनची तान बाण आयकॉन खेळाडू वैभवचा आत्ताच बर्थडे झाला. वैभवच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला मोना क्रिकेट असोसिएशन देखील दिल्या जात आहेत. नक्कीच प्लीज मोना क्रिकेट असोसिएशनचे आधार स्तंभ पाठीचा काना मोना क्रिकेट शानबान वैभव दादा चोपदार दादा तुम्ही देखील यायचं. वैभव दादा चोपदार प्लीज दादा तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. कृष्णदादा चोपदार प्लीज दादा तुम्ही देखील यायचं. तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. कृष्णदादा चोपदार मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. आमचे मित्र पाठीचा काना आम्हाला प्रत्येक वेळी थाप देणारे आमचे कृष्णाभाऊ चोपदार दादा तुम्ही यायचंय. महेश कोळेकर दादा तुम्ही कुठे असतील तुमचा देखील याचा. तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. महेश दादा कोळेकर प्लीज. कृष्णा दादा प्लीज थोडंसं कमिटी यायचं प्लीज. थोडं सहकार्य करायचं. थोडा स्पीडअप करायचं मित्रांनो.
प्लीज ऑपरेटर कुठे असतील प्लीज थोडं संपर्क साधा. ऑपरेटर कुठे आपल्यापर्यंत आवाज येत असेल प्लीज. शैलेश त्यांचा देखील मान सन्मान करायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं पुष्पवचन दादांचा देखील सत्कार करायचा आहे. कुसरून गावचा मान सन्मान आज या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील मित्रांनो. एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण. लाजवाब स्पर्धा. फोटोशूट करायचं मित्र. कॅमेरावर थोडं तुम्ही देखील फोकस करायचा आहे. एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण. ब्रँड ऑफ गोकुळ संघ, गोकुळ संघाचा अभिमान. प्लीज हरी चिकोळकर दादा तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. हरी चिकोळकर दादा तुम्ही देखील यायचं. वेलकम. सहर्ष स्वागत. सर्व मान्यवर क्रीड रसिकांचे सहर्ष स्वागत करतो. हरीश दादा कोळीकर तुम्ही देखील यायचं आहे दादा. स्टेजवरती बसून घ्यायचं. तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. प्लीज स्पीडअप करा. प्लीज पूर्ण कृष्णा दादा थोडं सहकार्य करा. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. नक्कीच हरीश दादा कोळीकर तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. ब्रँड ऑफ कोकिसरे संघाचा वेगवान गोलंदाज हरीश त्याचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. जर्सी नंबर 17 आयकॉन खेळाडूच्या यादीमध्ये त्याचं देखील नाव पाहिलं आपण. येत्या काही दिवसामध्ये फेब्रुवारीमध्ये मोना प्रीमियर लीग पाहिली जाईल. हरीशला देखील आपण आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जाईल. यस चांगला खेळाडू तो देखील पाहिला जातो. कुसरू संघ खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. चला लगेच करायचं प्लीज नितीन दादा. थोडं स्पीडअप करा. सचिन दादा मुंडे प्लीज दादा तुमचा देखील तो मान सन्मान केला जाईल. कुसरून गावची तलवार पाठीचा काना वैभव असेल तेव्हा सचिन दादा पूर्ण टीमचा भार सांभाळतो. सचिन दादा तुम्ही देखील यायचा दादा. तुमचा देखील तो मान सन्मान केला जाईल. स्टेजवरती मान्यवरांचा सत्कार हीच खरी गोकुळ संघाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा. सचिन दादा यायचं आहे. तुमचा देखील तो मान सन्मान केला जाईल. एक चांगली स्पर्धा इन ॲक्शन ते देखील नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू. त्यांना देखील त्यांचं देखील येत्या काही दिवसामध्ये आयकॉन खेळाडू पण पाहिलं जाईल. अर्थातच मोना प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू ते देखील खेळले जातील. फोटोशूट करायचं. कॅमेरा फोकस तुम्ही देखील करायचा आहे मित्रांनो. सर्व क्रिकेट पाहतोय आपण. लाजवाब स्पर्धा पाहिली जाते. चला स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम्स. काय झालं लगेच स्पीडअप करा नितीन दा. खूप स्पर्धेला वेळ लागला जातो प्लीज दादा. चला प्लीज पंच लगेच स्पीडअप करा दादा. झाला असेल तर थोडं सहकार्य करा. स्पर्धेला कोणाची गाळबोट लावलं जाणार नाही. चांगली स्पर्धा पार पडू दे. आपली स्पर्धा अभिमानाची स्पर्धा मोरणा क्रिकेट असोसिएशन चांगल्या स्पर्धा पार पडल्या जात आहेत. 16 संघ चांगली स्पर्धा. चला लगेच स्पीडअप करा. पहिला चेंडू झाला. पहिल्या चेंडू विकेट आली जाते. चला लगेच नवीन फलंदाजाचं नाव सांगा प्लीज. टोलमॅन नवीन फलंदाज नाव सांगा. जयला पाहतो माहिती. चला मॅचला सुरुवात करा. पहिल्या चेंडू विकेट आले. नो डाऊट नो कोच. कमिटी पाहतोय. सर्व आयोजन कमिटी असतील सर्वांनी सहकार्य केलं. थँक्यू सो मच. मॅचला करूया सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये नितीन आलाय. दुसरा चेंडू कॅप्टन. ओ हो यावेळी फटका तर खेळून गेलाय. कार्पेटच्या दिशेने वेगाने निघून जातो. क्षेत्र असेल क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फक्त सिंगल एक धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे ढकलते जाऊन पोहोचते 30 धावा. अर्जुन सुर्वे दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत दादा. तुमचं देखील वेलकम. यायचं आहे दादा. अर्जुन दादा सुर्वे वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती यायचं आहे अर्जुन दादा. तुमचा देखील तो मान सन्मान केला जाईल.
अर्जुन दादा तुम्ही देखील यायचं व्यासपीठावरती संपूर्ण टीम पाहतोय आपण वाडी कोतावडी. हो यावेळी फक्त लेग साईडला दिशा द्यायची होती. पंच आपल्याकडे आता थोडीशी कसरत करतात. एससीटीचं वाईट बॉल. चेंडू झाले 2. पुन्हा एकदा वाईट चेंडूने धावफलक पुढे ढकले जाऊन पोहोचेल 31. 31 धावा. गोलंदाज पाहतोय नितीन सायकलला फलंदाज पाहायला जातोय आपल्या माध्यमातून अक्षयला. हो यावेळी स्लॉट मध्ये होता. थोडीशी बॅट स्विंग झाले. चेंडू हवेमध्ये गेला. झेलचा कॉल दिला जातोय. झेल होते जमिनीला दान. त्याच्यानंतर वेगाने एकदा पूर्ण केली जाते. साधी सोपी होती. एक झेल सोडली मित्रांनो. नक्कीच बोललं जातं ना पकडा कॅचेस जिंका मॅचेस असा झेल सोडून चालणार नाही. झेल सुटली त्याच्यानंतर एक सिंगल धाव. एका धाव तुम्हाला थोड्याशा मागात पडू जाऊ शकतात. सिंगल एक धाव एकाने धावफलक जाते 32. 32 धावा झाले. चेंडू झाले 3. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ पाहतोय आपण. लाजवाब स्पर्धा. हो यावेळी पुढे येऊन खेळून काढतोय. नितीन सोलताच्या फॉलोत मध्ये अडवला जातोय. त्यानंतर एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. फक्त सिंगल एक धाव. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण आंबेकर संघाकडून. चांगली गोलंदाजी नितीनने कमबॅक केलून दिला. नितीन संघाचा कॅप्टन असेल. नितीन संघाचा पाठीचा कणा असेल. कॅप्टन कूल असेल नितीन. चेंडू झाले 4. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 33 झालेत. महत्वाचे 2 चेंडू. येईल का षटकार. हो यावेळी देखील मारला जातो. यावेळी देखील चुकी केली. तो क्षेत्रक्षण त्याच्याकडून 30 पुन्हा चुकी. तसे आणि पुन्हा एकदा पाहिले 30 सेम चुकी केली जाते. बॅक टू बॅक 2 झेल ड्रॉप झाल्यात. त्याच्यानंतर तब्बल 2 धावा. एक धाव सिंगल. एका धावेने धाव फलक जातो. पुढे जाऊन पोहोचतोय. चेतनदादा मोरे दादा तुम्ही देखील यायचं. तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. प्लीज दादा व्यासपीठावरती यायचं. चेतनदादा मुंडे मोने दादा प्लीज तुम्ही यायचं व्यासपीठावरती. चेतनदादा मोरे तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. आज गोकुळ संघाचे सर्व मित्र परिवार पाहतोय. आता तुमचा आज नितीन दादा असेल विजय दादा असेल सर्वांनी मैत्री जोडली. आज गोकुळ संघाने माणुसकी जोडून ठेवली. प्लीज दादा सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय. हो यावेळी देखील चेंडू निघून जातो. या सिटीचा डॉट बॉल. त्याच्यानंतर सिंगल एक धाव. एका चेंडूनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय 35. 35 धावा. 3 षटकांचे होते समाप्ती. धाव फलक जाऊन पोहोचतोय 35. 35 झाल्यात. 18 चेंडू 36चं समीकरण. चला प्लीज नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण पाहतोय. दोन्ही टीम्स लगेच कॅप्टन उपस्थित राहा. विजय प्लीज. विजय थोडस मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्यायचं आहे प्लीज. दोन्ही टीम्स आई माळाईचा आशीर्वाद टीम कुसुण संघ ब्रँड ऑफ मोरणा क्रिकेट असोसिएशनचा चांगला संघ. एका साईडला विठलाई देवी स्पोर्ट वाडी कोतावडी. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे प्लीज. लगेच टॉस कव्हर्स मध्ये तुमच्यासोबत संपर्क साधला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस कव्हर्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जाते. आमचे साथी समालोचक विठ्ठल दादा. प्लीज दोन्ही टीम्स एका साईडला वाडी कोतावडी टीमचं दुसऱ्या साईडला वरपेवाडी टीमचं दुसऱ्या साईडला पाहतो आपण कुसुण संघ. हॅलो मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री निनायदेवी स्पोर्ट्स गोकुळ आयोजित श्री निनायदेवी चषक 2025 अत्यंत भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. यानंतर मात्र आम्ही इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करतोय. आई मलादेवी स्पोर्ट्स कुसुण संघाचे कर्णधार उपस्थित आहेत टॉस कबॉसमध्ये. वाडी कोतवाडी संघाला विनंती असेल आणि आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल की ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक करायचं आहे त्या मान्यवरांनी यायचं आहे टॉस कबॉसमध्ये. या वाडी कोतवाडी संघ आपणास विनंती असेल. या कॉल कोणाचा असेल. वाडी कोतवाडी संघाचा कॉल असेल आणि नाणेफेक करतायत नितीन गालवे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जात आहे. कॉल येतोय. कुसुण संघानं नाणेफेक जिंकल्या. साहेब काय असेल प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि वाडी कोतवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या विजयासाठी. आणि हे भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक आटोली संघाचा एक हक्काचा आवाज दीपक बने यांच्याकडे. प्लीज आंबेकर संघ तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल मित्रांनो 2 रनची. आंबेकर संघ जर आपले लगेच ओपनिंग जोडी पाठवल्या मित्रांनो थोडं सहकार्य करा. खरं खूप विलंब होता. प्लीज आंबेकर संघ प्लीज दादा सहकार्य करा. नितीन दादा प्लीज कॅप्टन थोडं सहकार्य करा. चला लगेच 17 शोधून घ्यायचा. 18 चेंडू 36. कुठेही कोणी जाऊ नका. पाहत राहा निनादेवी चषक 2025 ची एक ग्रँड ओपनिंग पाहिली आपण. ग्रँड ओपनिंग ची मॅच 18 चेंडू 36चं समीकरण. निनायचा आशीर्वाद
ज्या ठाऊच्या पाठी असतो अर्थातच टीम पाहतो गोकुळ संघ एक चांगली खेळ त्यांच्याकडून खेळला जातो. त्या संघाच्या माध्यमातून चांगली स्पर्धा चांगल्या ट्रॉफ्या पाहतोय. लाजवाब ट्रॉफ्या पाहिल्या जातात. कोणता संघ या ट्रॉफीवरती नाव करेल? जी ट्रॉफी ज्यांच्या घरी जाईल त्या घराला घर पण येईल, ज्यांच्या गावी जाईल त्या गावाला गाव पण येईल. कोणता संघ या ट्रॉफीवरती आपलं नाव करेल हे संध्याकाळी सत्रामध्ये नक्कीच पाहिलं जाईल. लाजवाब स्पर्धा 18 चेंडू 36चं समीकरण नो डाऊट. पाहूया मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 36. एका साईडला टीम पाहतोय भैरवनाथचा आशीर्वाद, मोरगिरी संघ दुसऱ्या साईडला देखील भैरवनाथचा आशीर्वाद टीम पाहतोय आपण. आंबेकर संघ दोन्ही टीमच्या पाठीशी भैरवनाथचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम केली जाते. चला लगेच पंच मॅचला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला कुसुळ संघाने. वेलकम विकास बने, तुमचं देखील सहर्ष स्वागत. कुसुळ संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नो डाऊट नेक्स्ट मॅच लगेच टीम पाहतो समोरच्या आपण एका साईडला पाहिलं जाईल. वाडिका संघ लगेच रेडी राहायचा मित्रांनो, तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला, दोन्ही टीम्स बलाढ्य असतील. एका साईडला पाहतो एक्सप्रेस आपण कृष्णा असेल, एका साईडला वैभव असेल, हरीश असेल तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण. चला मॅचला करायला सुरुवात. पंचाचा तो ग्रीन सिग्नल. 18 चेंडू 36 धावा. सेकंडला फलंदाज साहिलला पाहतोय. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज कॅप्टन कुल निशांत. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू बॅटची कडा झेल, ओ ते ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती थोडीशी बॅटची कडा, डकचा शिकार भेटला असता फलंदाज साहिल. बॅटची कडा, त्याच्यानंतर झेल ड्रॉप, त्याच्यानंतर सिंगल एक धाव. अकाउंट ओपन झालंय संघाचा. श्री गणेशा केला जातोय. आपण फलंदाज पाहतोय विशांत साहिलला. पहिल्या चेंडूवरती सिंगल एक धाव. आंबेकर संघ दोन्ही साईडला, मोरगिरी संघ दोन्ही संघ जिंकण्यासाठी आला. जिद्द करावी लागेल, मेहनत करावी लागेल. जिंकायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल मित्रांनो. ओहो बॅटिंग करावी लागेल. नाही बॅटिंग केली जाते की काय? हो काय होतंय, काय होतंय? फटका बसला असं वाटलं होतं. बॅटला लागल्यानंतर चेंडू निघून जातोय काय? हा चेंडू का बसला? सकाळचं सत्र बॅटवरती चेंडू सहजासहजी येत नाही. सकाळचं सत्र मैदान तापलेलं नाही. दुपारच्या सत्रामध्ये षटकार लागले जातील. सकाळ सत्र थोडंसं अवघड होतं. फटका लाजवाब होता. ताकद थोडीशी कमी पडली साहिलची. छोटा पॅकेट बडा धमाका. साहिल बॅक टू द डगआउट. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिला धक्का लागतोय साहिलच्या रूपात. ताकद थोडीशी कमी पडली. फटका लाजवाब होता. फटका 440 चा होता, पण तिथे झेल पकडली. अर्थात झेल पकडताना पाहतोय आपण. अक्षयने लाजवाब झेल पकडली ऑन साईडला. पहिला गडी बाद. साहिलला बॅक टू चा रस्ता दाखवला. प्लीज मित्रांनो आंबेकर संघ थोडं सहकार्य करा दादा. पंच देखील तुम्हाला सांगतात, कारण जिथे असेल तिथून लगेच आतमध्ये उतरा मित्रांनो, कारण खूप विलंब झाला दोन स्पर्धेला. कोणाची स्पर्धा चांगली पार पडली डगाउट तुमच्यासाठी बादला. मोरणा क्रिकेट असोने 2-2 डगाउट दिलेत मित्रांनो. तिथून कुठेही जायचं नाही, डगाउट मध्ये बसायचं प्लीज दोन्ही टीम्स. हो यावेळी पुल करायचा होता थोडासा. पंचांशी ॲपेली उचलून धरले. यस इट इज अ विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट. विशांत पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स घेतलेत. फलंदाज नवीन पोचतो की पोचतो, नवीन फलंदाजा देखील रस्ता दाखवला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट. बॅक टू बॅक चौकार ठोकत होता तसा बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. नवीन फलंदाज आला, त्याला देखील परतीचा इशारा दाखवला. योगेश बॅक टू द डगआउट. 36चं समीकरण होतं. फक्त सिंगल 1 धाव आले. चेंडू झाले 3. हा संपूर्ण कमिटी पाहतोय. संपूर्ण कमिटीचं पूर्ण मेहनत घेतली. अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील, संपूर्ण कमिटी खूप मेहनत घेतली आणि आज स्पर्धा भरवली जाते. ग्राउंड देखील आज थोडंसं नवीन केलं जातंय. आपल्याला पाहतोय आपली मोरणा प्रीमियर लीग देखील इथंच भरवली जाईल. ह्या स्पर्धेवरती मोठी मोरणा प्रीमियर लीग देखील केली जाईल. येत्या दिवसामध्ये फेब्रुवारी ती स्पर्धा पाहायला मिळेल. हो नवीन फलंदाज आला. इनसाइड आउट. फटका निघून जातोय. काय क्षेत्राचे असेल त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतो. या सिटीचं बाउंड्री लाईनची भेट. मॅक्झिमम चौकार. किती टाइम शांत बसणार? शांत बसायला आम्ही थोडीने या टीमचं संत आहे. नवीन फलंदाज गेला. सेट ऑन फायर. कुणाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चौथ्या चेंडूवरती 4 धावा. धावफलकचा तुमचं मोठे वेगाने 5च्या घरात. 4 चेंडू 5 धावा. 2 to go. पॉवर प्लेचं षटक. विशांत ऑन गोल ट्रॅक. राईट ऑफ द विकेट. ओहो यावेळी देखील थोडासा ऑफ साईडला दिशा द्यायची होती. शॉटम जॅक करायचा होता. या सिटीचं डॉट चेंडू. 1 तेरी तो 1 मेरी. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर कमबॅक करतोय विशांत देखील. कच्चे गुरु का चेल टीम एवढी चालवतोय. एवढा टीमचा दबाव घेतोय म्हणजे छोटी मोठी गोष्ट नाही मित्रांनो. चांगली गोलंदाजी. धावा झालेत 5.
शेवटचा चेंडू पाहतोय. स्लोवर गेंद, यस टप्पा पडला, काटा बदलला, कोण बदलला, पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा. पहिल्या षटकाच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 5च्या घरात. लाजवाब गोलंदाजी विशांत करतोय. टीमचा पाठीचा कणा, टीमची धारदार, टीमचा हुकमी एक्का म्हणून नावाजला जाणार विशांत काय बॅटिंग करतो, काय गोलंदाजी करतो. स्वतःची टीम अशीच मित्रांनो चालत नाही. टीमला खूप मेहनत करावी लागते मित्रांनो. एकदा हरलं म्हणून कधी मैदान सोडायचं नसतं. तेच विशांतनं सांगले, आम्ही किती वेळा हरलो तरी चालेल, मैदान आम्ही सोडणार नाही. कारण मैदान आम्हाला जिंकायचं आहे. मैदानात आम्ही जिंकण्यासाठी येतो. आज आमचं भैरवनाथचं नाव घेऊन का मैदानात उतरलोय. पहिल्या षटकात धावफलक जाऊन पोचले 5च्या घरात. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती होते. गोलंदाज ट्रॅक होती. गोलंदाज पाहतो एक लांबदार गोलंदाज अक्षयला पाहतो. सेकंडला फलंदाज पाहिला जातोय आपल्या माध्यमातून. सेकंडला फलंदाज धनराजला पाहतोय आपण. बॅटिंग करावी लागेल. षटकार चौका ठोकावी लागतील. ओ हो, षटकार ठोका चोकावे लागतील. फटका निघून जातोय का. यस, डाउन द ग्राउंड, चेंडू निघून जातोय. बिग 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 चौकार. 1 बाउन्स सीमारेषा पार. किती टाइम शांत बसणार. शांत बसायला या टीमचा संत थोडी आहे मी. 2 चौकार आले त्याच्यानंतर मॅच थोडीशी आता वळली जाते. मॅच थोडीशी कलाटणी घेते, जाऊन पोचते 9च्या घरात. अशीच फटकेबाजी करावी लागेल. विशांतने गोलंदाजी चांगली केली. नवीन गोलंदाज आला अक्षय. त्याच्या पहिल्या चेंडूवरती अटॅक केला जातोय. पहिल्या चेंडूवरती हिरा दे फर्स्ट. पहिला चेंडू 444चा फटका. फलंदाज पाहतोय लाजवाब बॅटिंग. यावेळी देखील शॉर्टम जॅक. फटका पसला की काय स्वतःच्या फॉलोमध्ये. यस, विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. अशा चुका अक्षय करत नाही. अक्षयला माहिती आहे अशा चुका करून चालणार नाही. झेल पकडावे लागतील. 2 झेल पकडले. लाजवाब क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये 1 चौका ठोकला त्याच्यानंतर 1 विकेट आली. धनराजला परतीचा इशारा. बॅक टू द गॉड फलंदाज धनराज. लाजवाब स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये जर्सी नो 45. रोहित सरांची आठवण करून देणारी जर्सी 45 जर्सी नंबर सुनीलला पाहतोय. बॅटिंग करावी लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल कोणाला तरी. धावा झाले फक्त आणि फक्त 9. 36चं समीकरण. जर 20 धावा आले ना मॅच बनू शकते मित्रांनो. सकाळचं सत्र थोडंसं अवघड होतं धावा बनवण्यासाठी. कारण सकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाहीत. बॅटवरती चेंडू सहजासहजी येत नाही. कारण सकाळचं सत्र थोडंसं अवघड होतं. चेंडू झाले 2. लाजवाब स्पर्धा. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू विकेट. 1 तेरी तो 1 मेरे असं समीकरण पाहिलं जातंय. हो, यावेळी देखील टप्पा पडला, काटा बदलला, कोण बदलला. यावेळी देखील बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. लाजवाब गोलंदाजी केली जाते. गोलंदाज पाहतोय आपण अक्षयला. पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर विशांत आला, कान मंत्र दिलं. विशांतनं कान मंत्र दिलं, त्याच्यानंतर विकेट आली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू आला. लाजवाब स्पर्धा. क्वालिटी क्रिकेट, ब्रँड क्रिकेट काय असताना ह्या स्पर्धेमध्ये पाहिलं जाईल. चौथा चेंडू यावेळी देखील स्लॉट मध्ये होता. आडवी बॅट वेगाने पूर्ण केली जाते. बॅट फिरवली जाते वाशीला. बॉल पडतोय काशीला. काय होतोय फलंदाजी थोडीशी अवघड होऊन जाते. सुनीलला काय चेंडू समजत नाही. डॉट चेंडू ते बायामध्ये बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या. आंबेकर संघ थोडासा बॅकफुटला निघून जातो की काय. चेंडू झाले फक्त 4. 2 टू गो. यावेळी देखील तसाच काहीतरी कॉपी बुक पेस्ट केला जातो. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट केले जात आहेत. डॉट केला जात. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. गोलंदाजी कमबॅक. 5 चेंडूचा खेळ झालाय. चेंडू गोलंदाजीने केलेत कमबॅक 4. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू. यावेळी देखील नाही. यावेळी टप्पा पडला. यावेळी देखील या सिटीचं डॉट बॉल टाळ्या हो द्या. कमबॅक केलाय गोलंदाज अक्षयने. धावफलक फक्त जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त सिंगल डिजिट 9च्या घरात. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब स्पर्धा पाहतोय. चेंडू झालेत 12. धावा झालेत फक्त सिंगल आणि डबल डिजिट 9 धावा. क्वालिटी क्रिकेट. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 9च्या घरात. धावा झालेत 9. चेंडू झालेत 12. लगेच स्पीडअप करा मित्रांनो. बॅटिंग करावी लागेल. समीकरण बदललंय. काटा बदललाय. कोण बदललाय. समीकरण असेल 6 चेंडूचं. 6 चेंडू तब्बल 10 संख्या आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा. 6 चेंडू 27 धावा. 5 षटका ठोकावे लागतील. गोलंदाज पाहतोय आपण समीरला पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहायचं आहे. कुसरून टीम त्यांच्यासोबत फाईट करेल. टीम पाहतोय आपण वाडी कोथोडे संघ. टॉस आपल्या बाजूने नसेल. वाडी कोथोडे संघाला फिल्डिंग करावी लागेल.
नो डाऊट वाडेकोथोड संघ रेडी राहायचा आहे. ओहो यावेळी फटका तर स्टेट डाव खेळून काढला वेगाने. एक धाव पूर्ण केली जाते. एकच धाव घेतली जाईल का? हो क्षेत्ररक्षण ला जवाब पाहतय फक्त सिंगल एक धाव. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग करत होते दोन्ही फलंदाज आंबेकर संघाचे, तेव्हा वाटलं होतं की मॅच घेऊन जातोय काय आंबेकर संघ. त्याच्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज अक्षयने आणि विशालने स्पर्धा घेऊन जातोय काय. फुल टॉसचा समाचार घेतला जातोय. नॉफ कॅच ड्रॉप होते. त्याच्यानंतर सिंगल एक धाव. मी पहिलंच बोललो होतं सकाळचं सत्र थोडंसं अवघड होतं. बॅटवरती चेंडू येत नाही कारण मैदान थोडंसं गार असतं. चेंडू बॅटवरती येत नाही. सकाळचं सत्र थोडंसं अवघड होतं. नवीन चेंडू असतो. षटकार खूप लांब असतो. मारला जात नाही. चांगली स्पर्धा. खोलवरती चेंडू खोदून काढला वेगाने. सिंगल एक धाव. चेंडू निघून जातोय. फक्त सिंगल एका डावेसाठी. सिंगल एक धाव. एकने धावफलक जाऊन पोहोचतोय. 13 चेंडू झालेत. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल ओव्हर क्रमांक 3 मधला. टू गो. चौथा चेंडू ला जॉब होता. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चांगली स्पर्धा पाहतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 कॅमेरा वर की स्कोररच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहतोय आपण. चांगली स्पर्धा पाहिली जाते. नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करा. मोरणा क्रिकेट जेवढे खेळाडू असतील ना मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा कारण की स्कोरर असा आहे ना आपल्याला घर बसल्या मॅचचा आनंद देतो. 2 कॅमेरा वर 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचलंय. 17 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. लगेच स्पीडअप करा मित्रांनो. इथं मॅच जिंकली जाते काय. अर्थातच टीम पाहतोय बरोबर स्पोर्ट मोरगिरी संघ आपल्या बाजूने मॅच पलटवताना पाहायला मिळतो आपल्याला. यस फटका तर ला जवाब होता पण थोडासा उशीर पाहतोय. यस या षटकाराची आता रील बनवली जाईल पण मॅच हारली जाते. अर्थातच सुनीलच्या माध्यमातून षटकार चांगला होता. मॅच हारली जाते. हार्डलक बॅडलक टीम पाहतोय आपण. आंबेकर टीम मॅच साठी शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच अर्थातच मोरगिरी संघ एकदा हारला म्हणून मैदान सोडू नका मित्रांनो. मॅच खेळत राहा. मॅचेस जिंकत राहा. नेक्स्ट आपण पाहायला जाऊन आपले साथी समालोचक नाटोजी गावचा मान सन्मान विठ्ठलदादा कदम यांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचं समालोचन पाहिलं जाईल. चला प्लीज वाडेकोथोड टीम लगेच उतरा दादा. संपूर्ण टीम कॅप्टन. नेक्स्ट समालोचन पाहिलं जाईल आपल्या विठ्ठलदादा यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. पाहत राहा कुठेही जाऊ नका. निर्णय देऊ चषक 2025 नक्कीच या मॅचचा हिरो सौजन्य कोण आहे? सौजन्य या मॅचचा हिरो ठरला जातोय अर्थातच मोरणा क्रिकेट असोसिएशनचा पाठीचा कणा. मोरणा क्रिकेटचा आयकॉन खेळाडू मोरगिरीची शान बाण पाठीचा कणा विशांत दादा यायचं लगेच. वेलकम सहर्ष स्वागत. ह्या मॅचचा हिरो. टी शर्ट दिला जाईल. लाजवाब स्पर्धा. टी शर्टच्या माध्यमातून विशालला सुरत केलं जाईल. स्पॉन्सर पाहतोय दत्तात्रय तुकाराम गालवे दादा. थँक्यू सो मच. तुमच्याकडून स्पॉन्सर दिले जाते ऋतुराज कंस्ट्रक्शन दादा. थँक्यू सो मच. टी शर्ट द्यायचं मित्रा. थँक्यू सो मच विशाल. ला जवाब बॅटिंग दादा सहकार्य. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. नेक्स्ट समालोचन करतील विठ्ठल दादा समालोचन.